मित्रांनो, माझे नाव अक्षय अनिल कळीमणी. मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी. आज मी तुमच्यासमोर काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील महान समाज सुधारक, साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी होते. अवघे 1.5 दिवस शाळेत गेलेल्या थोर लेखकाने 35 कादंबऱ्या आणि अनेक पोवाडे लिहून शोषित वंचित समाजाला आवाज दिला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंना वर्णभेदाच्या जाचाला कंटाळून शाळा सोडावी लागली. मात्र त्यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्याला समृद्ध केले. त्यांनी आपल्या साहित्यातून आणि पोवाड्यांमधून दलित साहित्याची पायाभरणी केली. वैजयंता, माकडीचा माळ यांसारख्या अजरामर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. माझी महिना गावाकडे राहिली यांसारख्या गाजलेल्या लावण्यांमधून त्यांनी ग्रामीण संस्कृतीचे सुंदर चित्रण केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपल्या गाण्यांनी आणि कवितांनी मराठी माणसांमध्ये क्रांतीची चेतना निर्माण केली. त्यांना रशियातील विश्व साहित्य परिषदेकडूनही निमंत्रण आले होते, ज्यामुळे त्यांची कीर्ती जागतिक स्तरावर पोहोचली. दुर्दैवाने 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊंचे निधन झाले. अण्णाभाऊ साठे यांचे निधन झाले. जाता जाता एवढे सांगेन, शोषितांच्या हक्कासाठी लढणारे आणि साहित्यातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. अशा या थोर लोकशाहीराला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द मी